नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे की जे आपलं पोल्ट्री फार्म आहे ते आपण पोल्ट्री व्यवसाय करतो कुक्कुटपालन गावरान पद्धतीने. तर या गावरान पद्धतीमध्ये आपण त्या कोंबड्यांना कोणता दाना चारतो, तर ते खाद्य आपण घरगुती कसं बनवतो याच्यावर डिटेल सांगतो तुम्हाला. तर हे भाऊने जे आहे ते मक्का टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता की मक्का जो असते तो त्याला आपण बारीक जे आहे ते चक्कीमध्ये दळून घेतला आहे. म्हणजे पूर्ण पीठ नाही केलं, थोडेसे फाईन पार्टिकल आहेत जेणेकरून त्यांना खाता यावं असे पार्टिकल आहेत. तर ते एक लेअर टाकून घेतली आहे. आता त्याच्यावरती जे आहे ते दाढीचं वगैरे करणं येत असते बघा, जे चक्कीच्या खाली सांडत असते ना ते करणं येत असते. तर ते करणं जे आहे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. हे कंपल्सरी नाही आहे, जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका. आमच्याकडं होतं म्हणून आम्ही मिक्स करतो, कारण आम्ही ट्राय केलं, खातात ते. डाळीमध्ये सुद्धा जे आहे ते भरपूर प्रोटीन वगैरे असतात, त्या कारणाने आपण याचा वापर जे आहे ते या दाण्यामध्ये करत असतो. तर बघू शकता आपण हे टाकून घेतलं. थोडंफार जे आहे ते फोल वगैरे येत असते, पण फोलामध्ये वगैरे जे आहे ते प्रोटीन असतेच, त्या कारणाने काही तेवढं हे नाही. खातात कोंबड्या, नसतील खात तर नका टाकू, थोडंसं ट्राय करून बघा तुम्ही. तर आणि याच्यावर जे आपण आता जे पोल्ट्रीमधलं जे लेअर आहे, कारण आपण मोठ्या पक्ष्यांना साठी जे आहे ते दाना बनवतो, अंड्यावर जे आहे ते आपले पक्षी आहेत त्यांच्यासाठी बनवतो. तर बघू शकता आपण याच्यामध्ये जे आहे ते लेअरची बॅग आणली आहे. आता इथे जे आहे लेअर मिक्स करत आहोत. लेअर जे आहे याच्यावर टाकून घेतलं की वापस जे आहे ते मग आपण पुन्हा याच्यावर मक्का आणि थोडीशी जे आहे ते दाना टाकू, नंतर पुन्हा त्याच्यावरती लेअर टाकू, असे जे आहे ते स्टेप बाय स्टेप टाकून आता त्याचं जे आहे मिक्स करतो. ते बघू शकतो तुम्हाला वरतीच्या साईडने जे आहे ते मक्का दिसत असेल, कारण स्टेप बाय स्टेप जे आहे ते सगळं आपण टाकून घेतलं आहे. आता याला जे आहे ते चांगल्या पद्धतीने मिक्स करू आपण. तुम्हाला वाटत असेल तर मिनरल मिक्सर टाकू शकता याच्यामध्ये, नाही टाकलं तरी चालेल. लेअरच्या बॅगमध्ये असते ते, किंवा आपण पाण्यामार्फत जे आहे ते मल्टीव्हिटॅमिन वगैरे देत असतो. तर या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी कमी खर्चामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये दाना जो आहे तो कोंबड्यांसाठी बनवू शकता व या चांगल्या पद्धतीने खाता हे सुद्धा दाखवतो मी तुम्हाला तर तुम्ही बघू शकता की तुमच्यासमोर लाईव्ह दाखवतो मी की कशा पद्धतीने हे दाणं जे आहे ते कोंबड्या खातात. बघू शकता अक्षरशः तुटून पडतात दाण्यावर, कारण भरपूर प्रोटीनयुक्त आहे आणि टेस्टी पण आहे, त्या कारणाने त्यांना जे आहे ते खूप आवडते. बघू शकता. आणि तुम्हाला बघा ना की आता अक्षरशः इतकी गर्दी होणार, हे बघा किती गर्दी होत आहे या दाण्यासाठी. खूप आवडीने खातात ते दाणे आणि रिझल्टसुद्धा छान येत आहेत. आम्ही वापरला आहे, तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता आणि रिझल्ट कसे आहेत ते कमेंट करून सांगा आणि सोबत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू.